देवाच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करतात. देवाच्या सगुण स्वरूपाच्या अलौकिकतेचं वर्णन महाराज या अभंगामध्ये करतात. निर्गुण निराकार असा असणारा भगवान परमात्मा ज्यावेळेस सगुण साकार होतो, त्याचं रूप कसं आहे, तो कुठे उभा आहे, त्यानं परिधान काय केलं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, याचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात, गुणाला विटेवरे पितांबर धारे सुंदर जो डोळे कान त्याचे ठाय मन पाहिराव हे. महाराजांनी या अभंगामध्ये देवाच्या सगुण स्वरूपाचं वर्णन केलं आहे. सगुण आहे म्हणजे काय हो, काय असतं बरं का, प्रत्येक गोष्टीला ही सापेक्षता असते. म्हणजे कसं, दिवस आहे म्हटल्यावर दिवसाला सापेक्ष काय, रात्र आहे. धर्म आहे म्हटल्यानंतर धर्माला सापेक्ष काय, अधर्म आहे. सत्य आहे म्हटल्यावर त्याला सापेक्ष काय, असत्य आहे. त्याप्रमाणे सगुण जर असेल तर सगुणाच्या विरोधी पण काहीतरी असायला पाहिजे. मग सगुणाचे विरोधी काय, तर निर्गुण. सगुणाचे विरोधी जे सगुण नाही ते निर्गुण. ज्याला आकार नाहीये, ज्याला उकार नाहीये, ज्याला गंध नाहीये, ज्याला छाया नाहीये, असं जे देवाचं स्वरूप आहे त्याला निर्गुण स्वरूप म्हटलं जातं. देवाचं सगुणही स्वरूप आहे आणि देवाचं निर्गुणही स्वरूप आहे. पण हा निर्गुण परमात्मा, निर्गुण निराकार असा असणारा परमात्मा ज्यावेळेस सगुण साकार होतो, त्या साकारतेचं, त्या सगुणतेचं महत्व सांगताना महाराज म्हणतात, गुणा आला विटेवरी पितांबर धारे सुंदर जो डोळे कान त्याचे ठाय मन पाहिरावे. शास्त्रांनी जर देवाच्या स्वरूपाचा विचार जर केला तर शास्त्राप्रमाणे भगवंताचं स्वरूप, देवाचं स्वरूप हे निर्गुणच आहे, निर्गुण निराकारच आहे. ज्याला आकार नाहीये, ज्याला कुठलाही गंध नाही, असं देवाचं स्वरूप आहे. काय बरं का, आपल्याकडे देवाच्या दोन्ही स्वरूपांचा विचार केला जातो. देवाच्या सगुण स्वरूपाचाही विचार आहे आणि देवाच्या निर्गुण स्वरूपाचाही विचार. निर्गुण म्हणजे काय, तर ज्याला रंग नाही, रूप नाही, असं निर्गुण देवाचं स्वरूप आहे. झालं काय, ज्यावेळी ब्रह्म आणि माया ह्या दोघांचा ज्यावेळेस संबंध झाला, त्या दोघांच्या संबंधामधून ईश्वराची निर्मिती झाली. आणि ईश्वराची इच्छा आणि मायेचं कार्य म्हणजे हे जगत प्रतीला आलं. नाथरायांचा एक अभंग आहे पहा, खूप अभंग आहे नाथरायांचा. पती जन्मला माझे उदरी मी झाले त्याची नोवरी, की माझा पती माझ्या पोटी जन्माला आला. मला एक गोष्ट सांगा, स्त्रीच्या पोटी जो जन्माला येतो त्याला मूल म्हणायचं का त्याला पती म्हणायचं, नवरा म्हणायचं? स्त्रीच्या पोटी जे जन्माला येतो त्याला मूलच म्हणायचं ना. पण नाथराय म्हणतात, पती जन्माला माझे उदरी म्हणजे माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला. व्यवहारामध्ये असं आपल्याला पाहायला मिळत नाही. स्त्रीच्या पोटी जन्माला आलेलं मूलच असतं, त्याचं अपत्य स्त्रीचं अपत्यच असतं. पण तरीही नाथ महाराज म्हणतात की पती जन्माला माझे उदरी आणि मी झाले त्याची नोवरी. याची संगती लावायची कशी, याचा अर्थ लावायचा कसा? ब्रह्माच्या आणि मायेच्या संबंधामधून, संपर्कामधून ईश्वराची निर्मिती झाली. ईश्वराची इच्छा आणि हे मायेचं कार्य म्हणजे हे जगत निर्माण झालं. ईश्वर मायेच्या पोटी जन्माला आला, पण त्या मायेच्या आधी न जाता त्या मायेला स्वतःच्या अधीन त्याने ठेवलं. त्या मायेवरती स्वतःची सत्ता त्याने ठेवली. मायेचं कार्य म्हणजे जगत आणि ह्या जगताचं नियमन करण्यासाठी म्हणून तो मूर्त रूपानं अवतरण झाला. ह्या जगताचं चरण वहन करण्यासाठी, या जगताला शिस्त लावण्यासाठी, या जगताचं सगळं सूत्रधारपणा, जगताचं नियंत्रण करण्यासाठी म्हणून तो ईश्वर ज्यावेळेस सगुण झाला, तो सगुण ईश्वर ज्यावेळेस निर्गुणातून सगुणामध्ये आला, त्यावेळेस त्याचं वर्णन काय, त्याचं रूप काय, याचं वर्णन करताना महाराज म्हणतात, गुणाला विटेवरी पितांबर धारे सुंदर जो डोळे कान त्याचे ठाय मन बाहिराव. त्याची इच्छा म्हणून हे सगळं जगत निर्माण झालं, हे ब्रह्मांड निर्माण झालं. या ब्रह्मांडामध्ये आकाशगंगा निर्माण झाल्या, त्या आकाशगंगेमधले सूर्य निर्माण झाले, सूर्यमंडळ निर्माण झाली, त्या सूर्यमंडळामधले विविध प्रकारचे ग्रह निर्माण झाले. मग काही ग्रहांवरती मानवी वस्ती आहे, काही ग्रहांवरती जीववस्ती नाही. जीववस्ती असणारे ग्रह वेगळे, जीववस्ती नसणारे ग्रह वेगळे. या सगळ्यांचं नियमन तो करू लागला. सगळ्याची निर्मिती त्याच्यापासूनच झाली आहे. महाराज म्हणतात, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुती. या सगळ्याची निर्मिती त्याच्यापासून झाली. योगाची सुंदर गणना आहे पहा. महाराज म्हणतात, एकले न कंठेची
म्हणून या येणे ऐकले न खंडेची. म्हणून या येणे एकलेची खंडेची. म्हणून या येणे एकलेची खंडेची. म्हणून या येणे चौदाही भुवने केले निर्माण हो. चौदाही भुवने केले निर्माण हो. चौदाही भुवने केले निर्माण हो. चौदाही भुवने जगन्नाथ कंठेची म्हणून या येणे केले निर्माण हो. चौदाही भुवनी की त्याला एकट्याला करमलं नाही. स एकाकी न रमते म्हणून त्याला सगळ्या या प्रपंचाचा विस्तार त्याला केला. सगळे हे महाभूत असतील, हे ब्रह्मांड असतील, त्या ब्रह्मांडातले विविध ग्रह असतील, सगळ्याची निर्मिती त्याला केली. वास्तविक याच्या स्वरूपाचा जर विचार केला तर अव्यक्त असं ज्याचं स्वरूप आहे. माऊली हरिपाठामध्ये पण म्हणतात पहा, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जे तो अव्यक्त आहे, निराकार तो आहे, पण तरीही तो आकार धारण करतो, तरीही तो रूपाला येतो. आणि जो
ज्यावेळेस तो रूपाला येतो त्यावेळेस तो दिसतो कसा, तो उभा कुठं आहे, करतो काय, हे ज्यावेळेस महाराजांना विचारलं त्यावेळेस त्याच्या रूपाचं वर्णन करत असताना, त्याचा पत्ता सांगत असताना, त्याची कृपा दृष्टी सांगत असताना, त्याचं सामर्थ्य सांगत असताना महाराज म्हणतात, गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर डोळे काढत्याचे ठाई. पृथ्वीच्या आरंभी जो ब्रह्म होऊन या सृष्टीची निर्मिती करतो, सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर जो विष्णू होऊन या सृष्टीचं पालन करतो आणि प्रलय काळामध्ये तो या सृष्टीचा जो संहार करतो, तो असणारा परब्रह्म म्हणजे तो एकटा तोच आहे. ब्रह्मही तोच आहे, विष्णूही तोच आहे आणि शंकरही तोच आहे. पण हे देव ज्यावेळेस सगुण स्वरूपामध्ये आले, या देवांचं ज्यावेळेस ऐक्य झालं, ते ज्यावेळेस मूर्त रूप धारण करून आले, त्या मूर्त रूपाचा पत्ता काय ज्यावेळेस महाराजांना विचारलं त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर कुठं आहे तर विटेवरती आहे. धारण काय केलंय तर पितांबर त्यानं धारण केलं आहे. तर ज्यावेळेस त्याला पाहिलं निर्गुणातला परमात्मा ज्यावेळेस गुणामध्ये आला, पितांबर ज्यावेळेस त्यानं धारण केलं, विटेवरती जो उभा आहे, कडेवर त्याने हात ठेवलेले, असं रूप ज्यावेळेस महाराजांनी पाहिलं त्यावेळी त्या रूपाच्या ठिकाणी डोळे आणि कान स्थिर झाले. ज्याप्रमाणे डोळे आणि कान त्या रूपाशी अनन्य झाले, त्याप्रमाणे भगवंता एक प्रार्थना करतो, एक विनंती करतो की माझं मनही तुझ्या ठिकाणी स्थिर असायला हवं, तू माझ्यावरती कृपा करायला हवी, कारण तुझी कृपा कशी आहे, निवारोणी जाय माया ऐसी छाया जयांची. या मायेमधून बाहेर पडायचं असेल तर त्याची कृपा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यांवरती समदृष्टी देऊन कुठलाही भेदभाव न ठेवता तुका म्हणे समधान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पाही राहो हे. एकंदरीत्या महाराजांनी या भूमीमध्ये देवाच्या सगुण स्वरूपाचं वर्णन केलं. मगाशी पण मी म्हणून आलो, शास्त्राने देवाची दोन स्वरूप सांगितलेली आहेत. ज्ञान तत्वाचा जर विचार केला तर ज्ञान तत्वाच्या दृष्टीनं भगवान केवळ निर्गुण आहेत आणि भक्ती तत्वाचा जर विचार केला तर भक्ती तत्वानं देवान हे सगुण आहे. समाजामध्ये अशी दोन घटक आहेत, समाजामध्ये असे दोन पंथ आहेत की जे देवाला केवळ निर्गुण मानतात आणि दुसरे देवाला केवळ सगुण मानतात. पूर्वीच्या काळामध्ये या गोष्टींवरती भांडणं सुद्धा झालेली आहेत, वाद विवाद सुद्धा झालेला आहे. भारतामध्ये परकीयांचं आक्रमण होण्याच्या अगोदर, मुघल असतील, इंग्रज असतील, या लोकांचं आक्रमण होण्याच्या अगोदर भारतामध्ये केवळ दोन संप्रदाय होते. एक म्हणजे शैव संप्रदाय आणि दुसरा म्हणजे वैष्णव संप्रदाय. दोन संप्रदाय होते आणि दोघांमध्ये अत्यंत भांडणं असायची, एकमेकांच्या अत्यंत विरोधी असणारे. शैव पंथाचे जे लोक होते ते वैष्णव पंथाच्या लोकांचा तिरस्कार करायचे, त्यांचा दुस्वास्थ्य करायचे. दोघांचा अजिबात पटत नव्हतं. अत्यंत त्यांची भांडणं त्या काळामध्ये प्रकोपाला गेली. आपल्या भागामध्ये कित्येक वेळा असं झालंय पहा की समजा शैव माणूस आहे, त्याच्या घरामध्ये समजा रंग द्यायची जर वेळ आली किंवा सारवायची जर वेळ आली तर तो केवळ आडवा हातच मारणार, उभा हात मारणार नाही. का मारायचं नाही? कारण उभा हात जर मारला तर ते विष्णूच्या गंधाकडे ते जातं, म्हणून आडवाच हात मारायचा. त्याच्या घरामध्ये तुळस दिसणार नाही, त्याच्या घरामध्ये बेलाचं झाड असणार. जो वैष्णव आहे, वैष्णव हा इतका कट्टर असायचा, समजा एखादं वस्त्र वगैरे असलं आणि ते वस्त्र जर उसवलं तर त्याला शिव म्हणायचं नाही, त्याला टाका घाल म्हणायचं. का? कारण शिव जर म्हटलं तर शंकराचं नाव तोंडावरती येतं, म्हणून ते शिव नावही तोंडावरती आणायचं नाही. इतके कट्टरवादी लोक त्या काळामध्ये होते. ज्याप्रमाणे वैष्णव आणि शैव हा वाद होता, त्याप्रमाणे भगवान सगुण का भगवान निर्गुण हाही वाद होता. एक जण म्हणायचं भगवान सगुण आहे, दुसरा जण म्हणायचं देवान निर्गुण आहे. नेमका देवाला सगुण म्हणायचं का देवाला निर्गुण म्हणायचं? एका तत्वानं आम्हाला देव सगुण म्हणून सांगितला आणि दुसऱ्या तत्वानं देव आम्हाला निर्गुण म्हणून सांगितला. पण ज्यावेळी आम्ही वारकरी संप्रदायाचा विचार केला त्यावेळी वारकरी संप्रदायाने आणि या वारकरी संप्रदायामधल्या महात्म्यांनी हा सगुण निर्गुण वाद ठेवला नाही, हा व्यक्त अव्यक्त वाद ठेवला नाही. त्यांनी सरळ आपलं मत म्हटलं. माऊली म्हणतात पहा, तुझ सगुण म्हणू की निर्गुण
सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. अरे तुला सगुण म्हणायचं का तुला निर्गुण म्हणायचं, तुला व्यक्त म्हणायचं का तुला अव्यक्त म्हणायचं, तुला स्थूल म्हणायचं का तुला सूक्ष्म म्हणायचं. सगुणही तूच आहेस, निर्गुणही तूच आहेस, व्यक्त सुद्धा तूच आहेस, अव्यक्त सुद्धा तूच आहेस, स्थूल सुद्धा तूच आहेस आणि सूक्ष्म सुद्धा तूच आहेस. हा भेद करता येत नाही. सगळं जे काही आहे ते एकच असल्यामुळे काय बर का, सगुण आणि निर्गुण हा भेद करता येत नाही. करता येत नाही. कारण नाथराय हरिपाठामध्ये म्हणतात पहा, निर्गुणी पावलो सगुणी भजता. सगुणी निर्गुणी पावलो सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा जडे. की ह्या दोघांमध्ये भेद करता येत नाही. काय बर का, की निर्गुणाच्या प्राप्तीसाठी साधन म्हणून सगुणाला माना. निर्गुणाची जर प्राप्ती करायची असेल तर त्याच्यासाठी साधन हे सगुण माना. उदाहरण देऊन सांगतो म्हणजे आपल्याला कळेल. काय झालं की प्रभू रामचंद्राला वनवास सांगण्यात आला. मग वडिलांचं दर्शन घेतलं, राजा दशरथाचं दर्शन घेतलं, परवानगी घेतली, आईजवळ गेले, आईची परवानगी घेतली आणि वनवासाला जायला निघाले. मग जाताना सीता मातोश्रींनी आग्रह केला, लक्ष्मणाने आग्रह केला म्हणून ते पण बरोबर निघाले. त्या रथामध्ये बसले आणि त्या अयोध्येच्या नगराच्या बाहेर निघाले. मग ते प्रभू रामचंद्र वनवासाला चालले म्हणल्यावर प्रत्येकाला दुःख झालं. रस्त्याच्या दुथरपात दोन्ही अयोध्येमधली सगळी प्रजा दोन्ही बाजूला येऊन हात जोडून उभा होती. प्रभू रामचंद्राला निरोप देण्यासाठी आले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हात जोडून माणसं उभा होती. प्रभू रामचंद्र प्रत्येकाला नमस्कार करत, प्रत्येकाचा निरोप घेत, प्रत्येकाची आज्ञा घेत ते गावातनं बाहेर पडत होते. गावातनं बाहेर पडले, वेशीच्या बाहेर आले. वेशीच्या बाहेर आल्यानंतर पाहिलं की अयोध्येमधली माणसं त्यांच्या पाठीमागे येतात. प्रभू रामचंद्राने रथाला उभा केला, रथातनं खाली आले. तुम्ही कुठं निघालाय? तर म्हणाले, देवा आम्ही पण तुमच्या बरोबर येतो. म्हणजे असं करू नका, मी काय येणार परत. माझा वनवास पूर्ण झाला की वनवास झाल्यानंतर मी परत येणार आहे. माझा भाऊ आहे भरत आहे, तो राजा होणार आहे. त्याला तुम्ही सहकार्य करा, तो चांगला राजा व्हावा याच्याबद्दल त्याला तुम्ही मार्गदर्शन करत राहा, त्याला सहकार्य करा, बंड वगैरे करू नका. त्याला तुम्ही इथं थांबा आणि तुम्ही त्यांची मदत करा. माझ्या बरोबर येऊन करणार का? मी वनवासामध्ये जाणार आहे, तिथलं दुःख भोगावं लागेल, असं करू नका. तुम्ही इथंच थांबा, माझ्या बरोबर येऊ नका. त्या लोकांनी जे उत्तर दिलं प्रभू रामचंद्राला ते मला सांगायचे. ते लोक म्हणाले, प्रभू रामा तुझी या संगती आम्ही पाविजो ब्रह्मनिश्चिती, वनवास तो बापुडा किती दुःख आम्हाला नाही. की प्रभू रामचंद्रा तुझ्या संगतीमध्ये काय होईल? प्रभू रामा तुझी या संगती काय होईल? आम्ही पाविजो ब्रह्मनिश्चिती, त्या निर्गुण ब्रह्माची प्राप्ती आम्हाला तुझ्या संगतीमध्ये राहून होईल. म्हणजे त्या निर्गुणाची प्राप्ती जर करायची असेल तर सगुण हे साधन मानता येईल, पण दोघांमध्ये वेद नाही. महाराज पण म्हणतात, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धैर्य. सगुण हे तोच आहे आणि निर्गुण सुद्धा तोच आहे, दोघांमध्ये भेद नाही. अजून एक उदाहरण देतो म्हणजे सांगा काय बर का. सगुण म्हणणं आम्हाला सगुण का वाटू लागलं आणि निर्गुण आम्हाला का वाटू लागलं? कारण एक जण आम्हाला सगुण सांगू लागला आणि दुसरा जण आम्हाला निर्गुण सांगू लागला. काय असतं की आपला बहिणीचा मुलगा आपल्याला काय म्हणतो? मामा म्हणतो. आणि भावाचा मुलगा काय म्हणतो?
काका म्हणतो, बहिणीचा मुलगा आपल्याला मामा म्हणतो आणि भावाचा मुलगा आपल्याला काका म्हणतो. मला एक गोष्ट सांगा, काका आणि मामा हे दोन वेगळे व्यक्ती आहेत का हो? काकाही तोच आहे आणि मामाही तोच आहे. काका आणि मामा वेगळे नाहीत, माणूस तर एकच आहे ना. एकाच माणसाला एक जर मामा म्हणतो आणि त्याच माणसाला दुसरा काका म्हणतो का? कारण त्याच्या दृष्टीनं तो भेद आहे म्हणून. एकाच्या दृष्टीनं तो मामा आहे आणि दुसऱ्याच्या दृष्टीनं तो काका आहे. त्याचप्रमाणे एकाला तो सगुण वाटू लागला आणि एकाला तो निर्गुण वाटू लागला, पण त्याच्या स्वरूपाचा जर विचार केला तर तो एकच आहे. सगुणही तोच आहे आणि निर्गुणही तोच आहे. तोच निर्गुण असणारा भगवान परमात्मा ज्यावेळेस सगुण अवतार धारण करतो, तो दिसतो कसा, तो कुठं आहे याच्याबद्दल सांगत असताना, त्याचं वर्णन करत असताना म्हणतात, गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पाहिराव. त्याला हे सगुण अवतार धारण करण्याची गरज काय सांगा? निर्गुण तो आहे ना. पृथ्वीचं चलनवलन त्याच्या इच्छेनं होतं ना. 9व्या अध्यायाचा आपण विचार करा. 9व्या अध्यायामध्ये या जगतावरती आपली सत्ता काय हे सांगत असताना भगवान म्हणतात, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणं सुरं प्रभव प्रलय स्थानम निधानम बीज म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणो हले जो जगाचे चाळे पर्वते बैसकान संडावी समुद्रे रेखानो लांडावी पृथ्वी भूते वाहावी ही आज्ञा माझी. किंवा 10व्या अध्यायाच्या शेवटी पण भगवान म्हणतात, अथवा बहुने तेन किम्यातेन तव विष्टभ्याहमिदं कृष्ण मे कांशेन स्थितो जगत्. या पृथ्वीवरती जे पण काही होतं ते त्याच्याच इच्छेनं होतं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता, अशी ज्याची सत्ता आहे, त्याने सगुण अवतार धारण का करावं? एखादं कार्य त्याला करायचं म्हटलं तर त्याला ते कार्य तिथं बसून करता येत नाही का? करता येतं ना. कर्तुम अन्यथाही समर्थ अन्यथाही कर्तुम असं त्या भगवंताचं सामर्थ्य आहे. तो कर्तुमही करू शकतो, अकर्तुमही करू शकतो, अन्यथा कर्तुमही तो करू शकतो. मग सगुण अवतार धारण करण्याची गरज काय? देवाला अवतार धारण का करतो हे जर विचारलं तर 4थ्या अध्यायामध्ये तो सांगतो, पहा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. की अवतार धारण का करतो? पुढच्या श्लोकामध्ये सांगतो, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी हा अवतार धारण करतो. माझा प्रश्न हा आहे की धर्माचं रक्षण जर करायचं असेल तर तो इथं न येताही धर्माचं रक्षण करू शकतो ना. सज्जनांचं रक्षण करायचं असेल तर त्या सज्जनाच्या जवळ न जाताही तो सज्जनांचं रक्षण करू शकतो. आणि जर दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा नाश करायचा जर असेल तर नुसतं संकल्प करून तो नाशही करू शकतो. त्याच्यासाठी अवतार धारण करण्याची गरज काय? हे सगळी कामं तो इथं न येता सुद्धा करू शकतो, पण तरीही अवतार धारण करतो. कारण काय? झालं काय, एकदा अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला, म्हणे तुमच्या धर्मामध्ये म्हणे देव अवतार धारण करतो म्हणे. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल त्या त्या प्रत्येक युगामध्ये हा अवतार धारण करतो म्हणे. कदाचित त्यानं भगवद्गीता वाचलेली असावी म्हणून त्याला माहित असेल की हा अवतार धारण करतो म्हणे, येतो म्हणे, अमुक करतो म्हणे, तमुक करतो. कारण काय? आमचा बघा, आमचा देव काय करतो? त्याला जी कामं करायची असतात ती कामं तो आमच्याकडून करून घेतो. मुस्लिम धर्मामध्ये अशी धारणा आहे की त्यांचा जो राजा असतो तो देवानं पाठवलेला प्रेषित असतो. म्हणजे त्या राजाला देवाच्या ठिकाणी हे मानतात. राजा म्हणजेच देव आणि देव म्हणजेच राजा. त्याला जी कामं करायची असतात ती कामं तो आम्हाला पाठवतो आणि करून घेतो. मग तुमच्या देवाला तसं करता येत नाही का? देवाने इथे याची गरज काय? बिरबल शांत बसला, काहीही उत्तर दिलं नाही. काही दिवसानं झालं काय, त्या राजाला नौका विहार करण्याची इच्छा झाली. म्हणजे काय? नावेमध्ये बसायचं, नदीमध्ये जायचं आणि नावेमध्ये फिरायचं. जसं आपण रस्त्यावरून वगैरे फिरतो तसं नावेमध्ये बसून फिरायची इच्छा झाली. मग आता काय, राजाची इच्छा म्हणल्यावर ते इच्छा पूर्ण करायला पाहिजे. सगळी तयारी वगैरे करण्यात आली. मग ते सगळे ते चांगले पोहणारे, पट्टीचे पोहणारे माणसं वगैरे बरोबर घेतली. कारण जमिनीवरती असेल तर सैनिक राजाचं रक्षण करू शकतात, पाण्यात गेल्यानंतर रक्षण कोण करणार?
ती पोहणारी माणसंच रक्षण करणार राजाचं. म्हणून ते चांगली पट्टीची पोहणारी माणसं बरोबर घेतले, राजाचा परिवार बरोबर, काही सैनिक वगैरे असतील ते बरोबर घेतले. झालेलं काय, नुकताच राजाला त्यावेळेस एक मुलगा झाला होता. मग आपण सगळेच चाललोय म्हटल्यावर त्या मुलाला पण घेऊन जावं, म्हणून राजाने सगळ्या घरबारा बरोबर ती सहल काढली. बसले त्या नावेमध्ये बसले आणि यांचा नौका विहार सुरू झाला. मग ते राजाची बायको एका नावेमध्ये, ते पट्टीचे पोहणारे माणसं जे होते ते वेगवेगळ्या नावेमध्ये, बिरबल आणि त्या मुलाला सांभाळण्यासाठी आया दुसऱ्या नावेमध्ये बसवले. त्यांचा प्रवास सुरू झाला. ज्या ठिकाणी पाणी कमी आहे, उथळ अशा ठिकाणी गेल्यानंतर बिरबलाने पाहिलं, बरोबर एक बाहुली ठेवली होती. ती बाहुली उचलली आणि पाण्यामध्ये टाकली. पाण्यामध्ये बाहुली टाकल्यानंतर बिरबलाने ओरडायला सुरुवात केली, अहो वाचवा वाचवा, ते राजपुत्र पाण्यामध्ये पडले, राजाचा मुलगा पाण्यामध्ये पडला, वाचवा वाचवा, कोणीतरी जावं म्हणून. राजाचा मुलगा, बादशाचा मुलगा पाण्यामध्ये पडले हा शब्द आल्याबरोबर बादशाहनं कुठलाही विचार केला नाही, पाण्यामध्ये उडी मारली. ज्या ठिकाणी ते पोर गेले असं वाटलं त्या ठिकाणी गेला, तिथं पाहिलं ते पोर दिसलं, त्याला उचललं, वरती आणलं आणि पाहिलं याच्या तोंडामध्ये पाणी गेलंय का, नाकामध्ये पाणी गेलंय का. वरती आल्यानंतर पाहिलं तर ती होती बाहुली. विचारलं त्या बिरबलाला, असं तू का केलं रे? मी किती घाबरलो, माझं पोरग पाण्यामध्ये पडलं म्हणून मी किती घाबरलो, तुला काय वाटतं का, काय तुला वाटतं का, तुला असं कुणी करायला तुला सांगितलं होतं? बिरबल म्हणाला, महाराज काय नाही म्हणे, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं फक्त मी उत्तर दिले, दुसरं काही केलं नाही. अरे मी असा कुठला प्रश्न विचारला होता ज्याच्यामुळे तू माझ्या पोराच्या जीवावरती उठलास, माझ्या पोराला पाण्यामध्ये टाकावा असं तुला वाटलं? प्रश्न काय विचारला होता ते तरी सांग. अरे बादशाह, तुम्ही मला प्रश्न विचारला होता की तुमच्या देवाला इथं येण्याची गरज काय. मग त्या प्रश्नाचा आणि या गोष्टीचा काय संबंध आहे बाबा? काय संबंध आहे? काही संबंध नाही. मला बादशाह, मला एक गोष्ट सांगा, इथं तुमच्या संरक्षणासाठी पट्टीचे पोहणारे माणसं आलेत का नाही? ते पगारी माणसं, त्यांना पगार दिला जातो आणि तुमचं रक्षण करण्यासाठी तुम्ही जर पाण्यामध्ये पडला, तुमच्या घरचे माणसं जर पाण्यामध्ये पडले तर त्यांना त्या पाण्यामधून बाहेर काढण्यासाठीच त्या माणसांना इथं आले. पण ते माणसं इथं असताना तुम्ही पाण्यामध्ये उडी का मारली? अच्छा म्हणा, अरे असं कसं म्हणतोस? माझा पोरगा जर पाण्यामध्ये पडला तर मी काय वाट बघत बसू का की हे माणसं जाणार कधी आणि त्याला वाचवणार कधी? असला कसला बाप आहे जो इतरांवरती स्वतःच्या मुलाचं संरक्षण इतरांकडून जो करून घेतो, त्याला बाप म्हणायचं का काय म्हणायचं? ते माणसं जाणार कधी, त्या पोराला वाचवणार कधी? माझ्या पोराला वाचवण्यासाठी मला यांची वाट बघायची गरज नाही, मी त्यांना माझ्या पोराचे प्राण वाचवू शकतो. बिरबल म्हणाला, महाराज मला हेच तुम्हाला सांगायचंय की ज्याप्रमाणे तुमच्या पोराचे प्राण वाचवण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये उडी मारता ना, त्याप्रमाणे आम्ही सगळी त्याचीच लेकरं आहोत आणि त्याला ज्यावेळी वाटेल की आपलं लेकरू अडचणीमध्ये आहे, त्याचं रक्षण करायला पाहिजे, तो त्यावेळी कोणालाही न पाठवता स्वतः तिथं जातो आणि आपल्या भक्तांचं, आपल्या लेकरांचं तो संरक्षण करतो. कसं संरक्षण करतो? त्यांच्या अडचणीमधून सुटका कसं करतो? महाराजांना विचारा, महाराज सांगतील. चक्र
प्रतिज्ञा आहे. आपले जे भक्त आहेत त्या भक्तांचा उद्धार करणं ही त्याने केलेली प्रतिज्ञा आहे. 12व्या अध्यायामध्ये तो म्हणतो पहा, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात्मार्थ मय्यावेशित चेतसा. की त्या भक्तांचं समुद्धरण करणं, त्या भक्तांचं रक्षण करणं ही त्याने केलेली प्रतिज्ञा आहे. तो 9व्या अध्यायामध्ये सुद्धा म्हणतो, अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्या भक्तांचा योगक्षेम वाहणं ही त्यानं केलेली प्रतिज्ञा आहे. जे भक्त त्याला शरण जातील त्याला सगळ्या पापातून मुक्त करणं ही त्यानं केलेली प्रतिज्ञा आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. की जे भक्त मला शरण येतील त्यांना पाप मुक्त करणं, त्यांना अधर्म मुक्त करणं ही त्यानं केलेली प्रतिज्ञा आहे. भगवंतानी आपल्या अवताराप्रमाणे वेगवेगळ्या प्रतिज्ञा केल्या. यदा यदा ही धर्मस्य ही आपल्याला प्रतिज्ञाची ठाऊक आहे. ती का ठाऊक आहे? कारण ती 8व्या अवतारामध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितली. ती प्रसिद्ध आहे म्हणून त्याला हे ठाऊक आहे. पण त्याच्या अगोदर जेही अवतार त्यानं धारण केले त्या प्रत्येक अवतारामध्ये त्यानं तेच काम केलेलं आहे. प्रत्येक अवतारामध्ये त्यानं ती प्रतिज्ञा केलेली आहे. भक्तांच्या रक्षणाची त्यानं प्रतिज्ञा केलेली आहे. किंबहुना त्याचा धर्मच हा आहे, हे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे. हे काम करणं म्हणजेच त्याचा धर्म आहे आणि त्या धर्माच्या रक्षणासाठीच तो अवतार धारण करतो. इथं झालं काय, सीता मातोश्री आणि प्रभू रामचंद्र वनवासामध्ये होते. एकांतवासामध्ये बसले होते, दोघंच बसले होते. बसलेले असताना बोलता बोलता सीता मातोश्रींनी प्रभू रामचंद्राला एक प्रश्न विचारला. म्हणे, प्रभू तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं, तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय काय, हा प्रश्न विचारला. काय असतं बरं का, ज्यावेळी एखादी बायको आपल्या नवऱ्याला असा प्रश्न विचारते की नाही की बाबा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं, नवऱ्याला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर बायकोनं ते उत्तर मनामध्ये ठरवलेलं असतं की हा प्रश्न विचारल्यानंतर नवऱ्याने एवढंच म्हणावं की बाई मला सगळ्यात जास्त तूच आवडतेस, तुझ्याशिवाय दुसरं मला काहीही आवडत नाही. हेच उत्तर बायकोला अपेक्षित असतं, दुसरं उत्तरच नको असतं. विचारलं, प्रभू तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं का? प्रभू म्हणाले, सीते मला सगळ्यात जास्त माझा प्राण आवडतो. अहो स्वाभाविक उत्तर आहे ना. कुठल्या पण जिवंत प्राण्याला विचारा, माणसाला नाही प्राण्याला, कुठल्या पण जिवंत प्राण्याला विचारा, तू एवढी सगळी धडपड करतोयस कशासाठी करतोयस? जीवाच्या रक्षणासाठीच करतोय ना. माणसाला सगळ्यात जास्त प्रिय काय असतो? बायको, मुलगा, धन हे नंतर. पण ज्या वेळेस गोष्ट जीवावरती येईल की नाही त्यावेळेस जीवाचं रक्षणच माणसाला प्रिय असतं. सगळ्यात जास्त प्रिय माणसाला जीव असतो. म्हणजे सगळ्यात जास्त प्रिय माझा मला जीव. बरं ठीक आहे, जीवापेक्षा जास्त तुम्हाला प्रिय काय हो? म्हणजे सीते जीवापेक्षा जास्त मला तू प्रिय आहेस. आनंद वाटला. म्हणजे एखाद्या वेळेस भगवान आपल्या जीवाचा त्याग करतील पण माझा त्याग भगवान कधीही करणार नाही. आनंद वाटला. पण काय असतं बरं का, एका प्रश्नावरती गप्प बसेल ती बाई कुठली हो? का गेला, कुठं गेला, कशासाठी गेला, कोणासोबत गेला, काय केलं, केव्हा केलं, कसं केलं, कशासाठी केलं, प्रश्नाचा जो पट्टा सुरू होतो की नाही ती घड्याळ असतं. वा घड्याळ 12च्या काठ्यावरनं निघतं, गोल फिरतं आणि परत 12च्या काठ्यावरती येतं. ते जसं थांबत नसतं की नाही तसे यांचे प्रश्न पण थांबत नसतात अजिबात. ते कंटाळल्या तरच त्यांचा प्रश्न बंद होतो, नाहीतर प्रश्न बंद होत नसतात. आणि त्यातल्या त्यात जर आमच्यासारखे फिरणारे माणसं जर असतील का विचारायचं काम असं. म्हणे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला काय आवडतं? म्हणाले, सीते मला सगळ्यात जास्त माझा जीव आवडतो, जीवापेक्षा जास्त मला तू आवडतेस, तुझ्यापेक्षा जास्त मला लक्ष्मण आवडतो. लक्ष्मण आवडतो म्हणजे ठीक आहे बाबा, लहानपणापासून एकत्र आहे, भावासाठी 14 वर्षे आपल्या बायकोला सोडून आला असेल, ठीक आहे असू दे. लक्ष्मणापेक्षा जास्त काय आवडतं? प्रभू रामचंद्र म्हणाले, अप्यहम जीवितम जैहाम सीते स लक्ष्मणाम नहि प्रतिज्ञायाम हि संस्कृत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः
की सीते सगळ्यात जास्त मला माझा जीव आवडतो, जीवापेक्षा जास्त तू आवडतेस, तुझ्यापेक्षा जास्त लक्ष्मण आवडतो आणि लक्ष्मणापेक्षा जास्त ज्या प्रतिज्ञा मी केलेल्या आहेत त्या प्रतिज्ञा मला पूर्ण करायला आवडतात. कारण केलेल्या प्रतिज्ञा जर मी पूर्ण केल्या नाही तर माझा धर्म बुडेल. प्रतिज्ञायाम हि नष्टायाम धर्मो हि विलयं रजेत. केलेल्या प्रतिज्ञा पूर्ण केला नाही तर माझा धर्म बुडेल. मग भक्तांच्या रक्षणाची प्रतिज्ञा जर ह्यांनी केलेली असेल, धर्माच्या रक्षणाची प्रतिज्ञा जर ह्यांनी केलेली असेल, तर हा जर निर्गुणामध्येच राहिला तर केलेल्या प्रतिज्ञा पूर्ण करणार कसा? म्हणून केलेल्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी निर्गुणाचा त्याग करतो आणि सगुणामध्ये येतो. सगुणामध्ये आल्यानंतर तो कसा आहे? ज्यावेळेस महाराजांना विचारलं त्यावेळी महाराजांनी सांगितलं, गुणाला वेळेवरी पितांबर धारे सुंदर डोळे त्याचे मन पाहिरावून. धर्माचं रक्षण करण्यासाठी तो प्रतिज्ञाबद्ध आहे. जो भाव भगवंतांनी 4थ्या अध्यायामध्ये संस्कृतीमध्ये सांगितला तोच भाव महाराज मराठीमध्ये सांगतात. महाराज म्हणतात, धर्म रक्षा